आज आपण बनवणार आहोत सगळ्यांचा आवडता स्टार्टर, तो म्हणजे चिकन चिली। अगदी रेस्टॉरंट स्टाईल रेसिपी आहे। तर त्यासाठी आपण इथे 500 ग्रॅम चिकन स्ट्रिप्स घेतलेले आहेत, हिरवा पातीचा कांदा, शिमला मिरची, सगळे सॉसेस घेतलेले आहेत, त्यासोबत अद्रक, लसूण, मिरची, अंडा घेतलेला आहे। आपल्याला चिकनमधलं पाणी पूर्णपणे काढून ते ड्राय करून घ्यायचं आहे। नंतर यावर चवीनुसार मीठ घालायचं आहे, अर्धा चमचा काळी मिरी पावडर, 1 चमचा आलं लसणाची पेस्ट, 1 चमचा विनेगर आणि 1 छोटा चमचा सोया सॉस घालायचा आहे आणि 1 अंडं घालूयात। आता इथे आपल्याला 3 ते 4 चमचे असे समप्रमाणात कॉर्नफ्लोअर आणि मैदा घालून घ्यायचा आहे। सर्व छान एकजीव करून घेऊयात। त्यानंतर इथे कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं होतं, त्यामध्ये आपल्याला एक एक करून चिकन स्ट्रिप्स घालायचे आहे। ते गॅस आपण मीडियम फ्लेमवर ठेवायचा आहे आणि मीडियम फ्लेमवरच चिकन 4 ते 5 मिनिटे छान शिजू द्यायचं आहे। 5 मिनिटे मीडियम फ्लेमवर शिजवल्यानंतर शेवटचं 1 मिनिट आपण हाय फ्लेमवर ठेवायचं आहे, त्याने आपलं चिकन छान कुरकुरीत होतो। नंतर चिकन आपण काढून एका प्लेटमध्ये ठेवायचा। आता आपण इथे चिल्ली बनवण्यासाठी एका कढईमध्ये तेल घातलेलं आहे, त्यामध्ये आपण कांदा घालायचा उभा चिरून आणि एकदम बारीक चिरलेलं आलं आणि लसूण घालून घ्यायचं आणि हिरव्या मिरचीचे तुकडे। त्यानंतर आपण यामध्ये 1 मोठा चमचा आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे, सर्व छान परतून घ्यायचं आहे। नंतर आपण यामध्ये 4 शिमला मिरच्या घेतलेल्या होत्या, त्या उभ्या लांबट कापून घालायच्या आहेत। शिमला मिरची 1 मिनिट परतून झाल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ, अर्धा चमचा काळी मिरी पावडर, सोया सॉस, रेड चिली सॉस आणि अर्धा चमचा विनेगर घालायचा आहे आणि अगदी थोडंसं टोमॅटो केचप घालायचं आहे। हे ऑप्शनल आहे टोमॅटो केचप, आणि शेजवान चटणी किंवा सॉस आपल्याकडे अवेलेबल असेल तर तो घालायचा आहे। यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट आपल्याला रेड चिली सॉस, सोया सॉस आणि विनेगर आहे। सर्व सॉस एकजीव केल्यानंतर आपण यामध्ये फ्राय केलेलं चिकन घालून घ्यायचं। चिकन सॉसेसमध्ये छान टॉस करून झाल्यानंतर आपण यामध्ये ॲरोमेट पावडर घालायची आहे। ॲरोमेट पावडर नसेल तर आपण नाही घातली तरीही चालेल। इथे मी 1 मोठा चमचा कॉर्नफ्लोअर पाण्यामध्ये एकजीव करून घेतलेला आहे आणि आता ही कॉर्नफ्लोअर स्लरी आपण चिकनमध्ये घालून घेऊयात आणि ग्रेव्हीसाठी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि त्यावर बारीक चिरलेली हिरवी कांद्याची पात घालायची आहे। सर्व हाय फ्लेमवर 2 मिनिटे छान परतून घ्यायचं आहे। आपल्याला चिल्लीमध्ये ग्रेव्ही नको असेल तर आपण यामध्ये पाणी नाही घालायचं, नुसतीच ती परतून घ्यायची आहे। आता गॅस बंद करून वरून हिरवी कांद्याची पात बारीक चिरून घालायची आणि कोथिंबीर। आपली रेस्टॉरंट स्टाईल चिकन चिली खाण्यासाठी तयार झालेली आहे। तुम्हीही आपली रेसिपी नक्की ट्राय करून बघा।